आहे सूर्यकांता पाटील? पाहूयात। शरद पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे। नांदेड नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली होती। 1980 मध्ये हदगाव मतदारसंघातून निवडून येत त्यांनी विधानसभेमध्ये प्रवेश केला। 1986 मध्ये त्या काँग्रेसकडून राज्यसभेवर त्यांना संधी मिळाली। 1991, 1998 आणि 2004 असे 3 वेळा लोकसभेमध्ये होत्या। केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री या पदाची धुरा त्यांनी सांभाळली। केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री या पदाची धुरा सूर्यकांता पाटील यांनी सांभाळली। लोकसभा 2009 मध्ये हिंगोली मतदारसंघातून त्या पराभूत झाल्या। विधान परिषदेवर वर्णी लागेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना संधी मिळाली नाही। 2014 लोकसभेमध्ये त्यांना उमेदवारी मिळाली नाही। त्यानंतर सूर्यकांता पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर गेल्या होत्या। 2014 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। भाजपाकडून हदगाव विधानसभा संयोजक पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती।